नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आत्ता आपण इथे करतोय मुगवडीची भाजी आणि पौष्टिक भाकरी. तर त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य इथे तुम्हाला दिसत असेल. आपण मोडाचे मूग घेतलेले आहेत. हे काल भिजवून त्यानंतर त्याला सकाळपर्यंत मोड आणलेत आणि आता आपण याची मुगवडी करणार आहोत आधी, आणि त्यानंतर त्याची रस्साभाजी भाकरीसोबत खाण्यासाठी करणार आहोत. इथे आपण कढईमध्ये थोडं तेल घेतलंय, अगदी अर्धा चमचा, आणि त्यामध्ये 2 मिरच्या, लसूण आणि जिरे असं आपण छान परतून घेणार आहोत. अगदी हलकं परतून घ्यायचं, कारण हे आपल्याला मुगांसोबत वाटायचं. आता गॅस बंद करते आणि हे हिरवे मूग आणि हे आपण ज्या मिरच्या आणि लसूण हे परतलेत हे आपण एकत्र वाटून घेणार आहोत. इथे आपण मोड आणलेले मूग, नंतर आता आपण ज्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतलं ते जिरे ते टाकलेलं आहे मिक्सिंग, आणि कढीपत्ता आपण घेतलेला आहे 5-6 पानं, आणि कोथिंबिरीच्या काड्या, असं आपण हे छान भरडं वाटून घेणार आहोत. थोडं मीठ पण ॲड करते याच्यामध्येच, म्हणजे ते एकसारखं सगळीकडे लागेल. छान वाटून झालं आपलं. आता यामध्ये आपण थोडी हळद, आधी बेसन पीठ टाकते मी थोडं, 1 चमचाभर घ्यायचं आपण साधारणतः. बेसन पिठामुळे छान मिक्सिंग होतं याचं, बाइंडिंगसाठी त्याचा वापर होतो, आणि शिवाय टेस्ट पण, आणि शिवाय रस्सा जो आपला असतो त्याला थिकनेस येण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. हिंग आणि हळद पण टाकली मी. आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे. छान मिक्सिंग करून घेतलंय. आता याच्या आपण वड्या करणार आहोत. आता या वड्या करण्यासाठी आपण वाफेवर करणार आहोत. आपण मोदक जसे वाफवून घेतो त्याप्रमाणेच आपण खाली पाणी ठेवलंय आणि वरती चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, आणि आता या मिक्सिंगच्या आपण अशा वड्या साधारणतः करून घ्यायच्या. तेल लावण्याचं कारणच ते की या वड्या खाली चिकटू नयेत. सर्व वड्या तयार झाल्यात आपल्या. आपण अगदी अलगद हाताने करून घ्यायच्यात, त्या अशा प्रेस वगैरे करून घ्यायच्या नाहीत आज. आणि यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून 1-10 मिनिटं वाफवून घ्यायच्यात. पाहू शकता 10 मिनिटं झाली आहेत आणि आपल्या मुगवड्या छान वाफवून झालेल्या आहेत. या काढून घ्यायच्या, छान थंड, अगदी शेवटपर्यंत थंड करून घ्यायच्या. गरम गरमच जर त्या रश्श्यामध्ये वापरल्या आपण तर त्या विरघळतात, त्यामुळे कडक होईपर्यंत छान थंड करून घ्यायच्या आणि मगच याचा रस्सा तयार करायचा आहे. त्याच कढईमध्ये आपण तेल तापवून घेतलंय. इथे आपण जिरे मोहरीची फोडणी करणार आहोत. हिंग, नुसते जिरे टाकले तरी चालतात. जिरे मोहरी छान तडतडू द्यायचेत. कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आपण फोडणीत पण घालतोय कारण याचा स्वाद छान येतो. आपण वड्या करताना देखील कढीपत्त्याचा वापर केला, कारण मुगासोबत कढीपत्त्याचा वास खूप छान येतो या भाजीला. थोडी कोथिंबीर,
आपण चिकन किंवा मटण करतो त्याप्रमाणे ही भाजी करायची, हा रस्सा करायचा. चिकन मटण मसाला कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता यामध्ये, तर या भाजीला मटणाचीच चव येते. हळद, तिखट तुम्हाला किती हवं आहे झणझणीत त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकून घ्यायचं. थोडा काळा मसाला टाकणार आहे, गरम मसाला. मसाले आपण छान भाजून घ्यायचे. मीठ, थोडी साखर, आणि लसूणची पेस्ट. वाटण जे आपलं असतं प्रॉपर चिकन मटण आपण यासाठी वापरतो त्याची आलं लसूण पेस्ट आणि चिकन मटण मसाला म्हणजे वाटण आपलं, त्याची रेसिपी माझी चॅनलवर आहे. जेवढा आपल्याला रस्सा करायचा तेवढाच मसाला वापरायचा आपण. ते छान भाजून घ्यायचं व्यवस्थित. अगदी तेल सुटेल. गरम पाणी, जेवढा रस्सा करायचा तेवढंच पाणी टाकून घ्यायचं, थोडं त्यापेक्षा जास्त, कारण आता हा रस्सा आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यावा लागेल. थोडी कोथिंबीर टाकली. 10 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता रश्शाला आपला थिकनेस आलेला आहे. आपण त्यात डाळीचं पीठ टाकलं होतं, शिवाय मसाला देखील टाकला होता. आता आपण हा गॅस बंद करायचा आणि आता आपण भाकरी करून घ्यायचं. इथे आपण भाकरीचं पीठ घेतलंय. यामध्ये आपण 1 किलो ज्वारी, 1/2 किलो बाजरी, नंतर हिरवे मूग आणि थोडे तांदूळ असं आपण दळून आणलं होतं आणि आता त्याची आपण भाकरी करणार आहोत. यात मीठ आणि थोडं पाणी, साधं पाणीच वापरायचं आणि छान असं डव करून घ्यायचं. छान पिठाचा गोळा मळून झाला आपला. या एवढ्या पिठामध्ये साधारणतः 2 छोट्या भाकरी होऊ शकतात आपल्याला. छान आपल्याला हवी तशी भाकरी थापून घ्यायची आपण. भाकरी थापून झाली आपली आणि शिवाय इथे तवा देखील गरम झाला. आता याच्यावर आपण भाकरी टाकून घ्यायची. आता आपण भाकरी उलटून घेतोय. दुसऱ्या बाजूने देखील आपण छान शेकावून घ्यायची. आपण ही तव्यावर देखील शेकवू शकतो आणि तवा उतरवून नुसत्या गॅसवर देखील शेकवू शकतो. दुसरी बाजू छान आपण, एक बाजू तयार झाली आपली आणि आता छान दुसरी बाजू तव्यावर शेकवून घ्यायची, गॅसवर. छान शेकवून झाली आपली भाकरी.
पाहू शकता मैत्रिणींनो, आपला झणझणीत असा मुगवडीचा रस्सा आणि भाकरी तयार आहे. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.